नमस्कार. काल आपण मराठी साहित्य आणि पैसा असं काहीतरी बोलत होतो. ते मुद्दे निसटून घेतले, पण ठीक आहे. ते नेहमीच होतं तसं. बोलून झाल्यानंतर बऱ्याचदा आठवण राहते आणि ते साध्या गप्पा असतील तर जोडून घेता येतं. व्हिडिओ करून टाकायचा म्हटल्यानंतर ते राहून जातं. मराठी साहित्याबद्दलच थोडं बोलू आज. मराठी साहित्याचा एकूण विकास वगैरे किंवा कुठं अडकलं आहे आणि पुढं का जात नाही, किंवा एक शब्द वापरला जातो, जागतिक पातळीला का जात नाही, जगभर का जात नाही, तर त्याची कारणं अनुवादात दिली जातात. अनुवादात त्याची कारणं असतात असं नाही. त्याची कारणं जागतिक साहित्य ही एक वेगळी कल्पना आहे. जागतिक साहित्य म्हणजे जागतिक मानवी समूहाबद्दल विचार करणारं साहित्य. आणि मानवी समूहाबद्दल म्हणताना अख्ख्या 850 कोटीबद्दल लिहिलेलं साहित्य नव्हे, तर कुठल्या तरी समूहासाठी, एका व्यक्तीसाठी का होईना लिहिलेलं साहित्य. फक्त त्यात मानवी करुणा दिसली पाहिजे आणि मानवी भेदाभेद दिसले नाही पाहिजेत. तुम्ही जर जगभरचं गाजलेलं साहित्य पाहिलं, जे लेखक तुमच्यापर्यंत आले किंवा आपल्या भारतातूनही जगभर गेले, त्या लेखकांच्या लिहिण्यात एकूणच मानवी समुदायांबद्दल, मानवी जगाबद्दल, मानव जातीबद्दल सहानुभूती आणि दया दिसलेली आहे, करुणा दिसलेली आहे. त्या साहित्याला जग मान्यता देतं. जग किती क्रूर असलं, शस्त्र बनवत असलं, अण्वस्त्र बनवत असलं, युद्ध करत असलं, दंगली करत असलं, भेद करत असलं, मारामाऱ्या करत असलं, एकमेकांना खलास करत असलं, एकमेकांना लुटत जरी असलं, तर या जगाची मुख्य जी जगण्याची कल्पना आहे किंवा जगण्याची जी अंतर्भूत रेषा आहे, ती आहे करुणेची, मायेची, आपुलकीची, मानवतेची, माणुसकीची. तर त्या रेघेवर लिहिणारे जे लोक आहेत, ते गेल्या कित्येक वर्षांमध्ये जगभर पसरले किंवा जगभर त्यांचं साहित्य पोचतच राहिलं. लिखितात साहित्य आलं त्याला 2-1 हजार वर्षाचा काळ झाला. छापायला लागलं ते त्यालाही 400-500 वर्षाचा काळ झाला. आणि आता तर आधुनिकच झालेलो आहोत आणि आता आपण सगळीच एकमेकांना संपर्काला खूप सोप्या पद्धतीला आलेले लोक आहोत. यात मराठी साहित्य कशात अडकलं. आणि नुसतं मराठी साहित्य नाही. एक मुद्दा काल सांगायचा राहिला तो असा आहे की या जगण्याचा किंवा जगातल्या सगळ्या कलांचा सगळ्या कलांची पायाभूत कला साहित्य आहे. साहित्य हे असं क्षेत्र आहे ज्याच्यात माणूस जे जे करतो, माणूस जे जे जगतो, माणूस जे जे विचार करतो, ते सगळंच्या सगळं साहित्यात येतं. साहित्यापासून या जगातलं परक काहीच नाही. साहित्यबाह्य या जगात काही नाही. जगात जे आहे ते सगळं साहित्यात आहे. सगळ्या मानवी श्वासांना, सगळ्या प्रकारच्या मानवी श्वासांना सामावून घेण्याची ताकद असलेलं कलामाध्यम किंवा माध्यम म्हणजे साहित्य. आणि साहित्य नुसतं कला नाही. कलेला 2 अर्थ आहेत. एक तर नोंदणी करून ठेवणारी गोष्ट म्हणजे कला, आणि दुसरी गोष्ट करमणूक, मनोरंजन करणारी कला, याही अर्थानं पाहिलं जातं. आणि विरंगुळा म्हणून पाहिली जाणारी कला. साहित्याचं या तिन्ही भूमिका आहेत. पण याच्यापेक्षा गंभीर भूमिका अशी आहे की साहित्य ही समाज आणि काळाची नोंद करणारी नोंदवही आहे. ती टिकून राहते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती भूतकाळ सांगते, वर्तमान काळ सांगते आणि भविष्य काय असायला हवं तेही सांगते. साहित्य ही कला नुसती चामटपणाची किंवा फार थिल्लरपणाची किंवा वेळ घालवण्याची कला नाही आहे. ती थोडा वेळ घालवेल, तुमचं मनोरंजनही करेल, पण त्याच्या पुढं जाऊन ती तुम्हाला दिशा पण देईल. सगळा साहित्याचा गोळामेळा पाहिल्यानंतर लक्षात येतं की भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांवर नोंद करणारी गोष्ट ही साहित्य आहे. आणि ही सगळ्या इतर जगातल्या सगळ्या कलांची पायाभूत कला आहे. म्हणजे आणि साहित्य म्हणताना कथा कादंबऱ्या नाही नुसतं. साहित्य म्हणताना खूप मोठी व्यापक व्याख्या आहे. म्हणजे विज्ञानं साहित्यात येतात, गणितं सगळी साहित्यात येतात, तुमचे इतिहास सगळे साहित्यात येतात, भूगोल साहित्यात येतात. जे जे नोंदलं लिहिलं जातं ते सगळं साहित्य आहे. त्यातलं करमणुकीचं, मनोरंजनाचं किंवा
थोडं आडबाजूनं प्रबोधन करणारं किंवा आडबाजूनं कोणाची तरी उदाहरणं देऊन गोष्टी सांगणारं ते साहित्य, ते कथा कादंबऱ्यांचं साहित्य, नाटकाचं साहित्य, चित्रपटाचं साहित्य. संगीताची नोंद सुद्धा साहित्यात लिखितातच करावी लागते, तर तेही साहित्यच आहे. थोडक्यात सगळं विश्व किंवा सगळी सृष्टी साहित्यातच आहे. आणि आता तर भाषा येते. भाषेचा खेळ हा गेली कित्येक वर्ष चालू आहे. आजच्या ज्या लिखित भाषा आहेत जगभरच्या, यांचा सगळ्यांचा मिळून इतिहास एक 9-10 हजार वर्षांचा तरी 12,000 वर्षांचा तरी सापडतो. आज तर खूपच विकसित झालेल्या भाषा आहेत. तर त्या सगळ्या भाषांमध्ये आता लिखितात साहित्य येतं आणि प्रत्येक कलेची नोंद त्यात होते. त्यामुळं साहित्य ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, माणसं ज्या भाषेत बोलतात, जशी थेट एकमेकांशी बोलतात, तसं हे कथा कादंबऱ्यांचं किंवा लिखिताचं साहित्य बोलतं. म्हणजे संगीतला स्वतःची भाषा आहे, चित्रकलेला स्वतःची भाषा आहे, नृत्यकलेला स्वतःची भाषा आहे, मूर्तिकलेला स्वतःची भाषा आहे. वेगवेगळ्या भाषा आहेत त्यांच्या आणि ती त्याची जाणकार मंडळीच. पण लोकांच्या भाषेत बोलणारं साहित्य ही एकमेव कला आहे. त्या अर्थानं पण ती फार लोकांच्या जवळची आणि उपयुक्त आहे. मग या साहित्यात काय काय चालतं, तर मग साहित्यात सगळ्या भूमिका मांडल्या जातात. साहित्यात हिंसेचे धडे देणाऱ्या गोष्टी पण मांडल्या जातात आणि करुण्याचे धडे पण. त्यातल्या हिंसेचे धडे देणाऱ्या साहित्याला एकूणच समाज मान्यता नाही. ते प्रचारकीय साहित्य म्हणून बाजूला ठेवलं जातं किंवा त्याला नावं ठेवली जातात. पण करुणेचं बोलणारं साहित्य हे नेहमीच मान्यता पावत आलेलं आहे आणि जगाला करुणाच हवी असते, जगाला शांतता हवी असते, जगण्यात आनंद हवा असतो आणि डोक्याला किटकिटी नको असतं की एक शांत जगायचं, शांत जगून आनंदी जगायचं, आनंदी जगून शांतपणे एकदा मरायचं. इतकं साधं जगण्याची व्याख्या असते आणि त्या व्याख्याशी संबंधित मग करुणेचं साहित्य, शांततेचं साहित्य किंवा त्या पद्धतीची तत्वज्ञानही साहित्याचाच एक प्रकार आहे. शास्त्र सगळी त्यातच येतात. तर मग एकूण या परिसरात जे वैश्विक परिसर आहे साहित्याचा, त्यात मराठी साहित्याचं काय काय झालं किंवा काय काय होत आहे, तर मराठी साहित्यही समृद्धच आहे. मराठी साहित्यातही तगडं लिहिलं गेलेलं आहे आणि त्याला साधारणपणे संत साहित्य ज्याला म्हणतात ते साहित्य आहे. मराठी साहित्याची काही वैशिष्ट्ये आहेत, थोर वैशिष्ट्ये आहेत. मराठी साहित्यात कविता लिहिणाऱ्या लोकांची देवळं बांधण्याची पण व्यवस्था आहे. मराठी साहित्याचं मोठं वैशिष्ट्य वाटतं ते भारतीय साहित्याचं पण आहे. भारतातल्या खूप साऱ्या कवींची देवळं आहेत, त्यांच्या पूजाबिजा पण होतात, त्यांची कर्मकांड पण होतात. साहित्यिकांना एवढा मान देणारा हा देश आहे. म्हणजे गंमत म्हणजे त्यांचे पंथ पण निघाले, त्यांच्या विचारधारा पण तयार झाल्या आणि ते म्हणजे उदाहरण दिल्यावर कळेल तुम्हाला की ते तुकोबाची देवळं आहेत, ज्ञानोबाची देवळं आहेत, नामदेवाची देवळं आहेत, चोखोबा बिखोबा यांच्या समाध्या आहेत. म्हणजे ते वारकरी संप्रदाय म्हणू आपण, तुकोबाची देवळं असणं. तुकोबा खूप मोठा कवी आहे, माऊली किंवा चक्रधराची देवळं आहेत आणि मठ आहेत. एवढी मान्यता असलेलं भारतीय किंवा मराठी साहित्य आहे. मराठी बोलू म्हणजे आपण त्यात आपोआप काही भारतीय गोष्टी येत राहतील. तर मराठीनं खूप मान दिलेला आहे लिहिणाऱ्यांना. हे फार अफाट वाटतं म्हणजे. आणि रोज रात्री त्यांची भजनं होतात, त्यांची गाणी म्हटली जातात. आता त्यातलं किती पाळलं जातं आणि त्यातला अंमल किती होतो किंवा त्यांनी मुख्य संदेश जो दिला आहे त्यांच्या सगळ्या जगण्यातनं आणि लिहिण्यातनं, तिथपर्यंत मराठी समाज पोचतो का किंवा ते जे त्यांची भजनं गाणारे पोचतात का, हा आलाही मुद्दा आहे. पण मराठी इतकं थोर आहे. खूप लोक सांगतात की इंग्लंडला गेल्यावर शेक्सपिअरचं स्मारक दिसतं. छान आहे, म्हणजे ते जपून ठेवलं आहे त्या इंग्लंडवाल्यांनी आणि ते फार. आणि तिथं फक्त एवढाच फरक आहे की तिथं कर्मकांड होत नाहीत शेक्सपिअरची किंवा शेक्सपिअरच्या नावाच्या पूजाबिजा होत नाहीत. महाराष्ट्रात तसं नाही आहे. म्हणजे 2 जण तर हमखास प्रत्येक गावात दिसतात आणि मग जातीनुसार प्रत्येक सावतामाळी, चोखा मेळा,
नरहरी सोनार वगैरे अशी, शेख मोहम्मद, असं आपापल्या ठिकाणी आहे सगळं. त्यातही माळी समाज जिथं आहे तिथं सावता माळ्याची देवळं दिसतात. शेख मोहम्मद मात्र एकाच ठिकाणी आहे. ते लतीफ खटकाचं तर मला दुकानही माहीत नाही कुठे आहे, किंवा मंदिर माहीत नाही. जेजुरीत होते म्हणे ते. तर ती लेखकांची, कवींची देवळं बांधणारे, पूजा करणारे असा महाराष्ट्र थोर आहे. स्मारकं आहेत, गावोगावी आहेत, आणि रोज आठवण केली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची कीर्तनं होतात, महोत्सव होतात. असं खूप आहे. आधुनिक काळातलं फार काही झालेलं नाही, पण खूप सारे लेखक, मग मग त्यांच्या विचारधारा. महात्मा फुले हे लेखक आहेत, आंबेडकर हे लेखकच आहेत, गांधी हे लेखक आहेत, नेहरू हे लेखक आहेत. यांचं लिहून उपलब्ध आहे. किंवा आत्ताच्या काळातलं पेरियार हे पण लेखक आहेत, लिहिणारेच लोक आहेत हे सगळे, आणि यांनी लिहून ठेवलंय खूप सारं. सावरकरांनी पण लिहून ठेवलंय, तेही लेखकच आहेत. पण आत्ता मग त्यांच्याबद्दलची वादग्रस्तता सुरू झाली, कारण मानवी करुणेच्या बाजूचं लिहिण्याऐवजी सावरकर हे भेदांच्या गोष्टी सांगतात असं त्यांच्या साहित्यातनं सिद्ध झालं. ते एका विशिष्ट जातीचं, धर्माचं असं काहीतरी बोलत राहतात. ते मानवतेचं, मानवीपणाचं बोलत नाही, ते हिंसेचं बोलतात. आणि त्यामुळे ते आत्ता बाजूला पडत गेले. आमच्या लहानपणी हे फार आदर्श साहित्यिकांमधले एक होते. आम्हाला त्या पद्धतीनं शिकवलं गेलं, आणि त्यांच्या साहित्यातला तो जो काही भेदांचा भाग आहे, द्वेषाचा भाग आहे, तो आम्हाला शिकवला गेला नाही. ते राष्ट्रभक्त होते वगैरे वगैरे शिकवलं गेलं, आणि आम्ही तसं शिकलो. पण आता गेल्या काही 10-12 वर्षात जी संशोधनं पुढे आली त्यात सावरकर हे द्वेषयुक्त होते असं ते सिद्ध झालं. आणि त्यामुळं मग सावरकर थोडे मागं पडत चालले लेखक म्हणून. मग त्यांच्या त्या कवितांमध्ये पण लोक अर्थ शोधायला लागले, नाही कवितांना अर्थ नाही असं म्हणायला लागले. एका बाजूला राष्ट्रप्रेमाच्या गाथा गायच्या, आणि राष्ट्र ज्या माणसांपासून बनतं त्या धर्माचा भेद करायचा. धर्मांची कधी राष्ट्र बनत नसतात, कुठलीच नाही. मुस्लिम राष्ट्र असली तरी ती प्रत्यक्षात मुस्लिम राष्ट्र म्हणून जगत नाहीत, आणि जगूच शकत नाहीत. कारण जगाचा व्यवहार हा मानवी आहे, तो धर्मांचा नाही. आणि सगळे धर्म येतात पृथ्वीवर, आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या एकट्याच्या धर्माच्या जीवावर अस्तित्वात राहू शकाल असं शक्यच नाही. त्यामुळे सगळे लोक येणार आणि सगळे लोक असणार, आणि राष्ट्र ही संकल्पना भूमीचे तुकडे तुम्ही पाळटलेत आणि तिथं सत्ता स्थापन केल्या. म्हणजे सृष्टी संपली किंवा पृथ्वी संपली असं होत नाही. ते एवढ्या मानवी उदात्त व्याख्याला जावं लागेल. तर इथं ते नाही झालं. पण अशीच लेखकांची परंपरा आहे आपल्या. गांधीबाबा महत्त्वाचा आहे, नेहरू, आंबेडकर, फुले, कितीतरी लोक, खूप लोक. आणि मग पंथ पण खूप आहेत भारतात. तर त्या सगळ्यांची देवळं, गाणी सगळं आहे. आणि मग झालं कुठं, गडबड कुठं झाली? आपण मराठी साहित्यावर पुन्हा येऊ, भारतीय साहित्यावर पण येऊ. मराठी साहित्यातच भारतीय साहित्य असं बोलायचं मला ध्वनित करतो. मग आत्ता कुठं आहोत आपण? तर आत्ता गोची अशी आहे की आत्ता आपण जात भेद आणि धर्मभेद यांच्यामध्ये अडकलेलं मराठी साहित्य असं जगतो. आणि मग मागच्या काळात काय झालं, वारकरी आणि महानुभाव पंथांमध्ये पांथिक मतभेद असतील, पण जातीय वैर होती का? ती थोडी तुकाराम महाराजांच्या काळाच्या आसपास जाणवतात, किंवा आधी पण जाणवतात. म्हणजे उच्चभ्रू जातींनी वारकऱ्यांना आणि महानुभावांना त्रास दिलेला जाणवतो, आणि उच्चभ्रूंच्या कर्मकांडी घाणीला वैतागूनच पुन्हा साहित्य लिहिलं गेलं आणि त्यातनं पंथ जन्माला आले, हे पण एक वास्तव आहे. त्यामुळे त्याला जातीय किनारी आहेत. त्या जातीय किनारी आहेतच. पण आपण एक कल्पना करून पाहू. म्हणजे मला वारकरी संप्रदायाचा जितका इतिहास माहिती आहे, त्यात विसोबा खेचर नावाच्या माणसानं ही वारकरी संप्रदायाची कल्पना मांडली, जी सुफिझमच्या जवळ जाणारी होती. 1200 वर्षापूर्वी, क्षमा करा, 800 वर्षापूर्वी ही कल्पना मांडली गेली. आणि इसवी सन 800 पासून सुफिझमचा जो प्रभाव राहिला भारतावर, मी आणि माझा देव यांच्यामध्ये दुसरं कोणी नाही, मला पाहिजे तसाच माझा देव मी मानेन,
आणि त्याची मला पाहिजे ती कर्मकांड करणार नाही, मला पाहिजे तसंच करीन, त्याच्याशिवाय घेईन. तो मित्र असेल माझा, वडील असेल वगैरे वगैरे, अशा सगळ्या भूमिकांमध्ये माझा देव आणि मी, माझा भगवंत आणि मी, अशी ती मांडणी होती. आणि भगवंत म्हणताना पुन्हा थोताण, काल्पनिक, धमक्या देणारा, लोकांना घाबरवणारा भगवंत नव्हे, तर लोकांशी आपुलकीनं वागणारा, मायेनं वागणारा, लोकांचा मित्र असा भगवंत, ती एक सुंदर कल्पना मांडली गेली आणि त्यातनं संप्रदाय तयार झाले आणि ते थेट बोललेले आहेत. तर 27 एक संप्रदाय भारतातच तयार झाले, काश्मीर ते कन्याकुमारी. आणि त्यांनी अफाट काम केलं, पण पुन्हा ते उच्चभ्रूंच्याच ताब्यात गेलेले दिसत राहिले. तर वेसोबा खेचरांनी मांडणी केली याची, वारकरी संप्रदायाचे नामदेव हे त्या अर्थानं या संप्रदायाचे खरे संघटक. मी ऐकलेल्या कथेनुसार नामदेव इतके हिंडत होते आणि इतकं फिरत होते, तर नामदेव महाराजांनी जवळजवळ त्यांच्या काळात 2500 संत कवी उभे केले आणि त्यांनी जातीभेद नाही केला. मग ते सगळ्या समाजातल्या सगळ्या जातीतल्या सगळ्या घटकांना लिहिते व्हा म्हणत राहिले. लिहा म्हणाले, अभिव्यक्त व्हा म्हणाले. हे नामदेवांची मोठी कर्तबगारी आहे. आणि मग ते जे काही उच्चभ्रू लोक होते ते त्यांच्या पाठीशी लागले आणि त्यांनी वारकरी संप्रदाय किंवा 27 संप्रदायांनी ही जी जातीय कर्मकांड आहेत, भोंदूपणा आहे सगळा देवधर्माचा आणि कर्मकांडांचा, आणि आम्ही आमचं देव ऐकतो असं म्हणणारा, यांना कंटाळूनच हे संप्रदाय जन्माला आले. तर त्यातल्या वारकरी संप्रदायाचा उद्गाता विसोबा खेचर, संघटक मोठ्या प्रमाणावर नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांनी कोणालाही गाठलेलं दिसतं. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड गाठली, आणि असे कित्येक जातींमधले ती मांदियाळीच्या मांदियाळे. आणि मी ऐकलंय की ते जवळजवळ 2500 लोकांपर्यंत भिडले. नामदेव गाथेत या गमती सापडतात खूप. तर ते त्यांनी उभं केलं लिहित्या लोकांना, अभिव्यक्त होणाऱ्या लोकांना. त्यातले कित्येक अंधारातही गेले, काही काही ठळक झाले आणि ते जातीय ठळक झाले. त्या जातींनी ते उचलले आणि अजूनही त्यातले कित्येक जातींना माहिती पण नाही आपल्या जातीतले लोक लिहायचे म्हणून, तर त्यांचं उपलब्ध पण नसेल, नाही आहे. तर ते सगळं असा मोठा पसारा आहे आणि त्याला जातीयच पाहिलं गेलं, त्यावेळेस नाही पाहिलं गेलं. गंमत म्हणजे आत्ता त्या लेखकांकडं, कवींकडं, मग त्यांनी ती भक्ती कविता लिहिली का वगैरे हा विषय वेगळाच आहे. ते साहित्य आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. ते लिखाण आहे, ते साहित्य आहे, मराठी साहित्याची परंपरा आहे ती. तर ते त्या पद्धतीनं आता त्यांच्याकडं जातीय पद्धतीनंच पाहिलं जातं. म्हणजे सावता माळ्याचाच असणार, चोखामेळा महाराचाच असणार, सोनाराचा नरहरी सोनार असणार. मध्ये 4-5 वर्षापूर्वी मी आळेपाटा नावाचं हे आहे, आळे नावाचं गाव आहे जुन्नर तालुक्यात, ज्ञानेश्वरांच्या रेड्याची समाधी तिथं आहे. आम्ही काही मित्र जमलो होतो आणि अनिल अवचणांचा तिथं एक संवाद सहवासाचा कार्यक्रम होता आणि रेड्याची समाधी तिथं. आणि मी तिथल्या काही गावकऱ्यांना किंवा माझ्या मित्रांना म्हणालो की आपण इथं सगळ्यांना जमवून अशी दीर्घ व्याख्यानमाला घेऊया का, की जी रोज एका जातीच्या संताबद्दल बोलेल. कारण, आणि हे मी माझ्या सिद्ध नावाच्या त्या कादंबरीतही लिहिलंय, काय फाटाफूट झाली आहे सगळी, जातीय फाटाफूट. तर ती मराठी साहित्याचीच फाटाफूट आहे, जातीय फाटाफूट आहे ती. तर मी म्हणालो की असा कार्यक्रम करायचा का, तर ते म्हणाले करूया. पण माझ्या मित्रांनी मला खाजगी सांगितलं की अवघड आहे, कारण सगळ्या जातीय साहित्यिकांना किंवा संतांना, संत साहित्यिकांना एका मंचावर आणणं आणि तिथं अभिव्यक्त होणं सगळ्यांनी मिळून, आणि सगळ्या वारकरी संप्रदायाचा असा विचार विमर्श होणं, असं ते नको आहे. म्हणजे ते तसं जाणवतं आता. म्हणजे पंढरीला सगळ्या दिंड्या निघतात, सगळे संत गोळा होतात वगैरे सत्य असलं तरीही सगळ्यांचा मिळून एकच कार्यक्रम असं काही होत नाही. म्हणजे सगळ्या जातीचे संत, तर त्यांच्या जाती बाजूला ठेवून त्यांचं संत आणि संत साहित्य आणि त्या साहित्यातला विचार म्हणून आपण एकत्र कार्यक्रम घ्यायचा का, महिनाभर चालेल असा उत्सव, सप्ताह असं करूया का. तर ते तोंडावर माझ्या हो म्हणाले, प्रत्यक्षात नाही म्हणाले. ते कोण करणार ना, दुसऱ्याच्या जातीचं कोण करणार.
मला फार गंमत वाटली आणि ते लक्षात घ्या, हेच मराठी साहित्यात आत्ता चालू आहे. मराठी साहित्यात मी विधानं करत राहिलो की मराठी साहित्यात तुमची पुस्तकं आली, लेखकाचं पुस्तक आलं तर पहिली 5 पानं फाडून टाकायची आणि कुठल्याही वाचकाला कुठलंही पुस्तक द्यायचं. तो वाचक ओळखतोच आहे की त्या लेखकाची जात कुठली असेल. त्याची लक्षात आलं का, पहिली 5 पानं फाडून टाकायची पुस्तकाची. ते जे काही नाव बिव छापलेलं असतं त्याचं प्रकाशक वगैरे शय ते सगळं उडवून टाकायचं आणि जिथं पुस्तक सुरू होतं पहिलं पान तिथूनच पुस्तक वाचायला लावायचं आणि शेवटपर्यंत वाचायला लावायचं आणि शेवटी वाचकाला विचारायचं आहे लेखकाची जात ओळखता आली का, तर लेखक ओळखतात, वाचक ओळखतातच ती जात. एवढा जातीय पगडा, धार्मिक पगडा, भेदांचा पगडा, लिंगभेदाचा पगडा, भाषेचा पगडा, प्रदेशाचा पगडा लेखकांच्या मेंदूत आहे. आत्ता साहित्यिक मराठी साहित्य मागं पडण्याची कारणं यांचं खुजेपण, यांचे भेद, यांचा दुसऱ्यांबद्दलचा द्वेष हे मराठी साहित्यात दिसतं आणि कंटाळवाणं आहे ते. यांचा खुजेपणा व्यक्त होतोच त्यांच्या भाषेत. मानवीपणाला जातच नाही. माझी जात असं साहित्यात दिसतंच मराठी साहित्यात, कुठल्याही पुस्तकात बघा. गंमत सांगू, विज्ञान कथा वाचा, कुठल्या जातीच्या लेखकानं लिहिलं ते लक्षात येतं. त्याची जातच मरत नाही. आणि कालच मी म्हणत होतो की लेखकाला जात नसली पाहिजे, धर्म नसला पाहिजे, लिंग नसलं पाहिजे, तो पुल्लिंगी स्त्रीलिंगी काही नसला पाहिजे. तो केवळ माणूस असला पाहिजे आणि केवळ मानवी नजरेनं त्यांना जे काही लिहायचं आहे, कथा, कादंबऱ्या, शास्त्र, साहित्य, काय जे तत्त्वज्ञान, ते सगळं लिहिलं पाहिजे. आणि हे अवघड आहे. मग अवघड आहे ना, तर बाकीच्या टुकारांनी येऊ नये यात. आणि मग टुकार जर येणार असतील ना, तर ते साहित्यही टुकारच होणार. आणि तसं झालंय. जातीच बोलतात मराठी पुस्तकांमधलं लेखकांच्या. वारकरी किंवा महानुभाव किंवा कुठलेही आता जातीयच आहे. ते आत्ता जाती आहे, त्यांच्या काळात नसेल. नामदेवानं भेद नाही केला कुठल्याच साहित्यिकाचा. कुणाला अस्पृश्य नाही आणि कुणाला हा ब्राह्मणाचा आहे, हा महाराजा आहे, असं काही नामदेवानं नाही केलं. सगळ्यांना एकवटलं. आणि हे सगळे एकवटत आहेत म्हटल्यानंतर उच्चभ्रू मागं लागले, तेव्हा नामदेव महाराज इथून निघून गेले पंजाबला. अफगाणिस्तान ते आसाम फिरत राहिले आणि आलेच नाहीत महाराष्ट्रात परत. आणि आता 2 समाधी आहेत त्यांची, एक घुमानला आहे आणि एक पंढरीच्या विठोबाच्या दारात आहे. त्यांनी नाही जातभेद केला. त्यांना कळलं होतं की सगळे एकवटले पाहिजेत. साहित्य सगळ्या समूहाचं, सगळ्या समाजाचं आणि जातीच्या बाहेर जाऊन, धर्माच्या बाहेर जाऊन, प्रदेशाच्या बाहेर जाऊन, लिंगांच्या बाहेर जाऊन ते मानवी करुणेला लिहिलं गेलं पाहिजे. वारकरी संप्रदायात ते लिहिलं गेलं, महानुभावांमध्ये सगळ्याच बहुतेक संप्रदाय. पण आता आपण त्यांचे पाहताना त्यांच्याकडे त्याच नजरेनं पाहतो. नामदेव महाराज हे शिंप्याचे असतात. तुकाराम महाराजांचं कोणीतरी शोधून काढलंय, ते वाणी आहेत, कुणबी आहेत. ते ठरवताच येत नाही वाणी आहेत का कुणबी आहेत. कुणीतरी म्हणतं ते मराठापण आहे. कशाला? तो काय म्हटला लेखक हे महत्त्वाचं नाही का? आणि आत्ता तसं सुरू झालंय म्हणजे आहेच आहे. साधारण 80 नंतर खूपच राडा सुरू झाला. आणि मग ते कितीतरी जातीय चळवळीच उभ्या राहिल्या साहित्याच्या. म्हणजे मराठी ही एकमेव भाषा आहे जिनं जगात साहित्याला जात लावली आणि जातीच्या नावानं साहित्य ओळखलं जाईल याची व्यवस्था केली. म्हणजे आधी ग्रामीण साहित्य नावाचं एक चळवळ सुरू झाली. ती काही लेखकांनी सुरू केली. ती कोणी ठरवून केलेला कट वाटतो मला तो. मग ग्रामीण साहित्याला काही प्रश्न पडले की बुवा, म्हणजे पाडले आम्ही काही प्रश्न की हे साहित्य ग्रामीण आहे कशावरनं ओळखायचं. तर आमची पहिली धारणा होती की जे खेड्यात राहून लिहितात आणि खेड्यातचे विषय लिहितात,
खेड्यातलं जगणं लिहितात त्यांना ग्रामीण साहित्यिक म्हणायचं. पण मग लक्षात आलं की महारामांग किंवा दलित सगळे वर्ग समुदाय ते लिहायला लागले तर ते ग्रामीण साहित्य नाही, ते दलित साहित्य आहे. म्हणजे मग खेड्यातल्या मुसलमानांवर कोणी लिहिलं तर ते काय करणार? ते ग्रामीण साहित्य का? नाही, ते ग्रामीण साहित्य नाही. त्याचा एक वर्ग केला मुस्लिम साहित्य. मग खेड्यात राहणारे जे ख्रिश्चन वगैरे लोक आहेत त्यांनी लिहिलं तर नाही म्हणत, ते पण ग्रामीण साहित्य नाही, ते ख्रिश्चन साहित्य. मग श्रीना पेंडसे, चित्र्याम खानोलकर, जयवंत दळवी यांनी त्यांच्या त्यांच्या खेड्यांबद्दल लिहिलं. श्रीना पेंडसेंनी सगळं हरण्या, दाबोली, कोकणातली बंदरं उभी केली, खेड्यातली सगळी वर्णनं उभी केली. तर ते ग्रामीण साहित्य आहे का? नाही 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 नाही. त्याचं उघड नाव नसलं तरी ते ब्राह्मणी साहित्य आहे म्हणे, किंवा प्रादेशिक साहित्य नावाचं एक लफडं जन्माला घातलं. म्हणजे खेड्यावर लिहिणारे लोक ते ग्रामीण साहित्यिक नाहीत बरं का. मग ती कुठली तरी एकच विशिष्ट जात आहे. मग ती कुठली आहे? तर ती कुणबी आहे. मग कुणब्यांमध्ये पण ते सुरू झालं, मराठा आहे का कुणबी आहे का. मग मराठी ताब्यात घेतल्यानंतर कोणीतरी शोधून काढलं कृषीजन साहित्य. अशी सगळी फाटाफूट. श्रीना पेंडसे नाही ग्रामीण साहित्यिक. दया पवार संगमनेरच्या त्या खेड्यातली वर्णनं लिहितात, तर दया पवार नाहीत, ते ग्रामीण साहित्यिक नाहीत, ते दलित, ते वेगळी वर्गवारी आहे. कशावर ठरलं? तर आडनावावर. पेंडसे हे ब्राह्मण आहेत ना, मग ते ग्रामीण कसं लिहितील? इथून खरा झगडा सुरू झाला आणि हा उघडपणे 1980ला सुरू झाला. आणि मला ती नावं आठवतात, आनंद यादव वगैरे मंडळींनी ते सुरू केलं. मग ते दलित साहित्य आलं, मग ब्राह्मणी साहित्य आलं. ब्राह्मणी साहित्य असा उल्लेख आड बाजूला होत राहिला, याला लिखितात परवानगी नाही. दलित साहित्य मात्र जाहीरपणे मिरवलं जातं, ग्रामीण साहित्य जाहीरपणे मिरवलं जातं. महानगरी साहित्य, ग्रामीण साहित्याला उत्तर ब्राह्मणी साहित्य हा शब्द नाही सापडत. मग बाकी सगळं सापडतं. मध्ये तर जैन साहित्य नावाचा प्रवाह आला. हिंदू साहित्य मात्र अजून जन्माला आलेलं नाही. मुस्लिम झाले, ख्रिश्चन झाले, जैन झाले, पण हिंदू साहित्य अजून जन्माला नाही. अशी वाताहात झाली साहित्याची. आणि आम्ही आग्रह धरत राहिलो की साहित्य हे केवळ साहित्य आहे, त्या साहित्यिकाला साहित्यिक म्हणून किंमत द्या. पण 80ला तो एकूणच धर्माचाच खेळ देशात सुरू झाला, राडाच सुरू झाला. म्हणजे त्या जागतिक संघटना आणि भारतातल्या काही जातीय धार्मिक संघटनांनी 80ला पकडच घ्यायला सुरुवात केली की इथलं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण ताब्यात घेऊ. आणि साहजिकच 80लाच एकूणच जातीय खेळसुद्धा साहित्यात, मराठी साहित्यात फार जोरदार सुरू झाला आणि जातीय तुकडेच पडले. आणि मग साहजिकच तशाच जातीय टोळ्या तयार झाल्या आणि या टोळ्यांच्या हातात, टोळ्यांनी एकूण जो व्यापक कुटुंब आहे मराठी साहित्य म्हणून ते फोडून टाकलं, वाटण्या झाल्या, तुकडे झाले. आणि ते एवढे बारके झाले की कुणीच कोणाला किंमत देणं हे कधी जागतिक पातळीवर जाणार. मोठं कुटुंब असेल आणि मोठं भाषिक कुटुंब आहे मराठी कुटुंब, भाषिक कुटुंब झालं पाहिजे, साहित्यिक कुटुंब झालं पाहिजे, तसं झालंच नाही. हे एवढे तुकड्यांमध्ये विखुरले ना, यांची ताकदच एकवटायची राहून गेली. राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा या लोकांना मिळेना धडके, किंवा राष्ट्रीय मान्यता सुद्धा धडक्या नाहीत. ते कधी जागतिक पातळीला जाणार? आणि करू नये. जातींच्या वर बोलायला काही हरकत नाही साहित्यात. धर्मांच्या वर ज्याच्यावर अन्याय झालाय ना, ते कुठल्याही जाती धर्माचा असेल आणि त्याच्या उल्लेख असं बोललं ना तरी ते जागतिकच साहित्य असतं. किती स्थानिक असलं तरी ते जागतिकच असतं. पण त्याही व्याख्याला गेलं नाही. आम्ही, आमचं, आमची टोळी, आमचा समूह, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. पुढं तर आत्ता चित्र असं उभं राहिलं की महाराष्ट्रात एकही जात अशी नाही जिच्यावर अन्यायच झाला नाही.
सगळ्यांच्यावर अन्याय झालाय आणि कुणी कुणावर केलाय? सगळ्या अन्यायग्रस्त जाती आहेत महाराष्ट्रात, जेवढ्या जाती आहेत ना सगळ्या, आणि सगळ्या धर्मातल्या सगळ्या अन्यायग्रस्तच जाती आहेत. आणि मग त्यांनी अन्याय लिहायचा आमच्या जातीवर, आमच्या जातीवर. त्यातला माणूसच हरवला, त्या साहित्यातला मानवीपणा हरवला, मानवता हरवली, मानवी मूल्य हरवली. त्याला जात मूल्य आणि धर्ममूल्य आली. आणि 80च्या दशकात मग ठरलं की याचा अभ्यास सुद्धा असाच झाला पाहिजे. विद्यापीठ नावाची जी काही ढोंग आहेत मराठीत, महाराष्ट्रात, त्याच्यात हे थेट घुसलं. आणि त्यांनी एकूणच विद्यापीठांची तर लावलीच, पण समाजाची पण लावली वाट. ग्रामीण साहित्य, दलित साहित्य अशा विभागण्या सुरू झाल्या. विद्यापीठात मराठी विभाग असतात, त्यांची त्रेधा झाली. त्रिधा: ब्राह्मणी, दलित आणि ग्रामीण म्हणजेच मराठा. मराठा, महार आणि ब्राह्मण या 3 जातींची भांडणं किंवा वर्चस्ववाद म्हणजे मराठी विभाग विद्यापीठांचे. मराठीसाठी एकही विद्यापीठ नाही महाराष्ट्रात. इंग्रजांच्या काळात हैदराबादच्या निजामानं उस्मानिया विद्यापीठात भारतातला पहिला मराठी विभाग सुरू केला. आणि तो सगळा असा जातीबाह्य वगैरे होता, धर्मबाह्य पण होता. तिथं शिकलेली जी पोरं आहेत ना, ती नंतर निजामाशी बेईमान होऊन निजाम किती घाणेरडा होता हे लिहायला लागली. त्याच्याच पैशावर शिकलेली, त्याच्याच अनुदानावर शिकलेली पोरं उलटणं म्हणतात ना. पण ते जाऊ दे. मला म्हणायचं आहे, विद्यापीठानं पहिलं मराठी अध्यासन किंवा मराठी विभाग सुरू केलं, त्याचं नाव उस्मानिया विद्यापीठ हैदराबादला, आणि ते निजामानं सुरू केलं. आता मराठी विद्यापीठं काढू 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 म्हणत राहिले. पुणे विद्यापीठे मराठीसाठीचं विद्यापीठ असणार वगैरे असं घोषणा झाली, ते नाही झालं. आता खुराड्यासारखे मराठी विभाग आहेत प्रत्येक विद्यापीठात, आणि त्या खुराड्यांमध्ये पण बारके बारके कप्पे आहेत आणि ते जातीय आहेत. आणि तिथे या पद्धतीनं शिकवलं गेलं. म्हणजे तो HOD कोण असणार, तो ज्या जातीचा, त्या जातीची पोरं त्याच्या खोलीत जाणार वगैरे वगैरे, हे सगळे या विद्यापीठांमध्ये. आणि मग साहजिकच त्या पोरांवरच संस्कार ते जातीय, आणि मग एकमेकांबद्दलचा एकूणच द्वेष आणि तंटा फार बिकट होऊन बसलंय. विद्यापीठातच आलं, जे शिकणारी पोरं आहेत आणि ज्या तरुणांनी या समाजाचं माणूस म्हणून नेतृत्व करायचं, वैचारिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, ती पोरं जातींच्या याच्यातच विद्यापीठात, ती जी काही 15, 20, 50, 100 पोरं एका विभागात शिकणार असतील, त्यांच्यातच फाटाफूट. आणि मग HOD जी जातीचा, त्या जातीचं वर्चस्व असं त्या वर्षी. आणि शिक्षणही तेच. आणि मग आपल्या वशिल्याच्या तट्टूंची पुस्तकं लावणं वगैरे वगैरे अभ्यासाला. आणि मुळात मराठी विभाग म्हणताना ना, मराठी विभाग हा फक्त साहित्याचाच झाला. ते आपल्या तट्टूंची पुस्तकं लावणं, वशिल्याची पुस्तकं लावणं, कुठल्याही प्रकारांची लावणं, जातीय निकषावर लावणं, असा गलिच्छ खेळ विद्यापीठात सुरू झाला. मुळात मराठी विभाग मराठी भाषा विभाग असतो. हे नुसतं साहित्य विभाग जरी धरला तरी साहित्यालाही भाषाच लागते. मागाशी मी म्हणालो तसं साहित्यात सगळं काही येतं या जगातलं. मराठी महाराष्ट्रातल्या विद्यापीठातल्या मराठी विभागांनी साहित्याची टुकार पुस्तकं शिकवण्याशिवाय फारसं काही केलेलं नाही. आणि पुन्हा जातीय विभागण्यांशिवाय काही केलं नाही. खरं तर त्या विभागाची कामं भाषेवर लक्ष देणं आहे. या विभागांनी वैद्यकीय मराठी भाषा, अभियांत्रिकी मराठी भाषा, संगीताची मराठी भाषा, सगळ्या कलांच्या मराठी भाषा, शेतकऱ्यांची मराठी भाषा, बोली भाषा, प्रादेशिक भाषा यांचा अभ्यास करून त्याच्यात संशोधनं करून मोठं केलं पाहिजे माणसांना. तसं होत नाही. ते बसलेत आपलं साहित्य करत. मराठी विभागाला वाटतं आपलं साहित्याचं काम आहे आणि तेवढंच कुठली तरी 2-4 लेखक शिकवायचे आणि MA, BA, DA काय ते असेल ते, त्यात साहित्याचं काही नाही. आणि प्रबंधही असेच लिहायचे चोऱ्या माऱ्या करून. पूर्ण संशोधनं केलीत, खूप खोल गेलंय, काहीच नाही. भाषेबद्दल कामच नाही नीटसं. मराठी विभागांची जबाबदारी आहे ना मराठी भाषेवर काम करण्याची. फारसं कामच होत नाही. वरपांगी काहीतरी चालतं, पगार चालू असतं.
आणि आता तर काय ते 14 मोदी आल्यापासून तर ते सगळं त्याचं हेच झालं म्हणजे RSSीकरण झालंय सगळ्या विद्यापीठांचं. तिथं आता काहीतरी वेदच शिकवणार, ज्योतिषच शिकवणार विद्यापीठांमध्ये. साहित्याचं पुन्हा ते जातीयकरणच आहे. विद्यापीठांनी माणसं तयार केली पाहिजेत, उन्नत माणसं तयार केली पाहिजेत. तिथंही ती वाटच लागलेली आहे सगळी. आणि या सगळ्या वातावरणात आहे ना, केवळ माणूस असलेलं साहित्यच गायब आहे मराठीतनं. केवळ माणूस म्हणून उन्नत करणारं साहित्यच गायब आहे. हे असं जातीय आवरणांनी माखलेलं साहित्य सापडतं वाचायला आणि एकमेकांचा कंटाळा करतात तो लोक. म्हणजे दलित साहित्याचा जेव्हा 80 साली हे झालं, प्रभाव वाढला, तेव्हा खूप कुटुंब म्हणाले आम्हाला यांची भाषाच कळत नाही म्हणून. आणि खूप लेखक म्हणाले, फार गर्वानं म्हणाले, आम्हाला हे विश्वच माहीत नव्हतं. अरे तुम्ही काय आभाळातनं पडला होता का? तुमचे शेजारीच होते ना ते मारमांग. आणि तुमच्याच पूर्वजांनी अन्याय केलेलं होतं ना, आम्हाला हे विश्वच माहीत नाही वगैरे असे कौतुकं करत बसलेत. आणि लोकांनी बघा बघा एवढे महान लेखक असं बोलले. कुणी लाज नाही काढली त्या लेखकाची. अरे तू कसा इथंच ना, तू इथलाच ना रे. आणि हिंडत होता ना तू, तुझी प्रवास वर्णन आहे जगभरची. आणि तू लिहितो मला हे विश्वच नवीन आहे. तुला सगळं युरोप माहिती, तुला सगळं कोकण माहिती, धारवाड माहिती, सगळं माहिती, खानदेश माहिती, दिल्ली माहिती, आणि तुला शेजारचा महारमांग माहित नाही. काय विचित्र आहे ना. आणि कौतुक केलं लोकांनी. तर हे सगळं फारच अजब, फारच जातीय, घाणीत दलदलीत रुतलेलं. जातींचं लिहायला माझी हरकत नव्हती, पण ते मानवी स्पर्शानं लिहायला पाहिजे होते. आणि ते तुमच्या समाजात उतरलं. साहित्याचे सगळे विद्यार्थी एकमेकांबद्दल द्वेष करत. आणि आता साहित्यात तशा टोळ्याच आहेत. आपापल्या टोळ्यांनीच आपल्या आपल्या लोकांना म्हणायचं वा 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 किती ग्रेट, किती भारी. आणि मग त्यांनीच आपापल्या लोकांना पुरस्कार द्यायचे. मग त्याच्या काही समित्या बिमित्या असतात, तिथं आपलेच लोक वशिले ना. उन्नत साहित्य राजकारणाचाही जातीय सगळा राडा आहे. आपल्या आपल्या जातीचे पुढारी धरून ठेवायचे लेखकांनी आणि मग घुसायचं कुठेही त्यांची मंडळं बिंडळं काय जे असतील ते. आणि या सगळ्याला टक्कर देणारे जे कोण लोक आहेत मानवी लेखक, ते सगळे बाजूला. कारण जातीय टोळ्या एवढ्या आवडाव्या आणि ते आपलं आहे का नाही, आपलं आहे का नाही, तर ते तो आपल्यातला आहे अशी एक भाषा मराठी साहित्यात चालते. लिखाणात चालते, पुरस्कारात चालते, संमेलनांमध्ये चालते. आपल्या विचारांचं आहे की नाही, तर विचारांचं नाही, आपल्या जातीचं आहे का नाही शोधला जातो. दलितांमधल्या सगळ्या जाती एकत्र येत नाहीत. ब्राह्मणांमधल्या सगळ्या जाती एकत्र शोधतातच. हा कोण आहे, सारस्वत आहे का, CKP आहे का, कराडे, देशस्थ, कोकणस्थ असं आतमध्ये. आणि या सगळ्या वातावरणात मग सगळ्या तरुण पिढीचा बरबादी करून टाकली. साहित्याची बरबादी झाली, तरुण पिढीची बरबादी झाली. आणि काही विषय राहून गेले. म्हणजे उदाहरणार्थ मग आपल्याकडे लिहिण्याचे 2 विषय म्हणजे 2 फार लोकप्रिय विषय आहेत. एक तर स्वतःच्या जातीबद्दल लिहायचं आणि नाही तर मागच्या इतिहासाबद्दल लिहायचं आणि मागच्या इतिहासातले पुन्हा आपल्याच जातीच्या पात्रांबद्दल लिहायचं. आणि ते इतकं खोटं आणि भन्नाट लिहायचं ना, थापांवर थापा. मराठीत काल्पनिक का होईना पण प्रेरणा देणारे नायकच नाहीत मराठी साहित्यात. उभं करणारे, समाजाला उभं करतील आणि बळ देतील असे नायकच जन्माला नाही आले. ते येऊन जाऊन शिवाजी महाराजांवरच सगळं अडकलेलं असतं आणि थोडंफार संभाजी महाराजांवर. इतिहासाची पुस्तकं लिहायची म्हणजे काय, ते इतिहासात लिहायचं म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, त्यांच्या मागं काय इतिहास झाला किंवा शिवाजी महाराज संभाजी महाराज असं होण्यासाठी मागचा इतिहास उकरला पाहिजे. तो मागचा इतिहासही आवाढव्यच आहे ना, खूप आहे ना, 3, 3.5, 4,000 वर्षाचा. 4-5 हजार वर्षाचं तर काहीच नाही. मोहेंजोदरो आणि हरप्पावर एकही कादंबरी नाही मराठीत. फाळणीवर कादंबरी नाही तर भारत पाकिस्तान. मराठी लेखक लिहितच नाही ते.
हे धार्मिक द्वेषाचं लिहायचं, ती एक वर्गच आला होता. ते पुबा भावे वगैरे लेखक होते. त्यांनी अगदीच मुसलमान नेहमीच खलनायक, वि स खांडेकर वगैरे तो जो काळ आहे, त्या काळात मुसलमान हा खलनायक करून पद्धतशीर नियोजन करून मुसलमानं वेगळी काढली. आणि हे नाहीच आहे आता. आता तर जातीयच खाली. आणि इतिहासातलं लिहायचं तर बाकी इतिहासच नाही. कारागिरांचा इतिहास नाही, शेतीचा इतिहास नाही, शिक्षण क्षेत्राचा इतिहास नाही, आरोग्य क्षेत्राचा इतिहास नाही, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा इतिहास नाही. एक तर चोऱ्या माऱ्या करून तिकडचं लिहायचं पाश्चात्य राष्ट्रांचं, किंवा मग इथलं जे काय आहे ते पुन्हा इतिहासात एवढेच 2 विषय आणि बाकीचं शिवाजी महाराजांनंतरच्या इतिहासात नाही. आणि त्यात खरं लिहायचं नाही पुन्हा. ते पुन्हा पुन्हा स्वाभिमानाचं करायचं, अभिमानाचं करायचं. आणि पुन्हा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासात मुसलमानच खलनायक. म्हणजे खलनायक असल्याशिवाय नाहीच. आणि तेही मुसलमान असतो आणि तो धर्म खलनायक बरं का. म्हणजे लिहिण्याचं स्वरूप असं की एकूणच अख्खा धर्मच खलनायक. नाही तो औरंगजेब किंवा अफजल खान, शाहिस्ते खान इथपर्यंत नाही सीमित. ते एकूणच धर्मच खलनायक. म्हणजे तो 4थीच्या पुस्तकातला इतिहास आहे तो ध्वनीतच करत राहतो. मुसलमान पोरांना शिकायची अडचणच करून ठेवली त्या 4थीच्या राजश्री शिवछत्रपती नावाचं पुस्तक आहे. तो अगदी तशाच पद्धतीनं लिहिलं आहे. तो धर्मच बदनाम झाला पाहिजे. शिवाजी महाराजांना या धर्मानं त्रास दिला. हे मजेशीर आहे. आणि मग तरुणांसाठी इथं साहित्यच नाही, तरुण वाचत नाहीत वगैरे. आणि ती एक वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. वाचन संस्कृती नावाचं काही नसतं अस्तित्वात. ते ना तुमच्या एका कुठल्या तरी कोवळ्या वयात आहे ना झपाटून टाकणारं, भुतटकी करणारं, गारुड करणारं एखादं पुस्तक आहे आयुष्यात यावं लागतं. तशी पुस्तकं ज्यांना ज्यांना ती सापडली आणि ज्यांच्यावर गारुड झालं, चुकीचं होय ना गारुड झालं, तर ती पोरं वाचत राहतात पुढे. वाचायला लावणारी, गारुड करणारी पुस्तकच नाहीत. लहान मुलांसाठी पण नाहीत आणि तरुणांसाठी नाही. कवळ्या वयाचे जे मधल्या वयातच असतात, बाल आणि तरुण या वयात, कुमार वयात, यांच्यासाठी साहित्यच नाही आहे मराठीत. बालवयाचं तर नुसतीच बडबड गीते म्हणजे बालसाहित्य. म्हणजे बालक हे गंभीर असतात आणि यांना खूप लवकर प्रगल्भ आली पाहिजे इकडं भानच नाही. ते बालिश असतात आणि खेळकर असतात. म्हणजे जणू चावी दिलेलं यंत्र असतं ते टुनटून उड्या मारतात. म्हणजे पोरं असं काहीतरी गृहीत धरलेलं साहित्य. खेळणी पण तशीच. त्यांच्या कला, त्यांच्यासाठी चित्रपट नाहीत, त्यांची नाटकं नाहीत. आणि बरं हे बोलायचंच राहिलं की जात नुसती साहित्यातच नाही आहे, ती चित्रपटांमध्ये पण आहे, ती नाटकांमध्ये पण आहे. निव्वळ मानवी चित्रपट, निव्वळ मानवी कला, मानवी नाटकं अजिबात नाही आहेत. त्यांनाही जातीय असं स्वरूप आहे सगळं. मराठी चित्रपट अख्खा जातीत व्हायला आहे. मराठी नाटक अख्खं जातीत गेलं आहे. फाटाफुटीच आहेत त्या सगळ्या. सगळे मिळून येऊन नाटक करतात मानवी उत्थानाचं. नाहीच आहे. चित्रपटही नाहीत. बाल चित्रपट तर नाहीच निघत. ते पुन्हा ते बुळबुळीतच काहीतरी असतं. आणि पुन्हा शिवाजी महाराज आणि दुसरे विषयच नाहीत. काल्पनिक नायक मगाशी जे म्हणालो की तगडे काल्पनिक नायक का होईना. आणि पुराणातलं शोधायचं म्हणजे ते हनुमान आहे आणि इतिहासातले शिवाजी महाराज आहे. आणि लेखकांची ती प्रतिभाच नाही. विज्ञान साहित्य नावाची बोगसच आहे. विज्ञानही पुन्हा धार्मिक आणि जातीयच लिहिलं जातं. आणि पुन्हा आपल्या पुराणांशी जोडत बसायचं. पुढच्या कल्पनाच नाहीत. आणि ते चोऱ्या मारायच आहेत तिकडं. विज्ञान साहित्य म्हणजे काय तर ते वैज्ञानिक प्रयोगांबद्दल काहीतरी लिहायचं. आणि येऊन जाऊन मुलांसाठी काहीतरी लिहायचं तर खजिन्याचा शोध, भूतांच्या गोष्टी, बडबड गीतांमध्ये टॉकडॉक टॉकडॉक घोडा असलं काहीतरी. आणि पुन्हा हे मी निराशन नाही बोलत आहे. म्हणजे मी याच्यावर काम करतो. खूप पोरं लिहिती करतो. नामदेव महाराजांचा वारसा चालवतो. मला तो नाद आहे. दिसेल त्या माणसाला लिहायला लावायचं. लिहा लिहा, काहीतरी चुकीचं होईना, करत करत हे मानवीपणाला जाईल. आपण लक्ष घालू आणि काही काम करू असं वाटत राहतं. करत राहतो, बडबडत राहतो, खूप शिव्या खातो, खूप शिव्या देतो. म्हणजे असं बोलल्यावर नाही, लोकांना नाही आवडत. जाती धर्माच्या कचाने धरलं की नाही आवडत. पण ठीक आहे, म्हणजे ते त्यांचं त्यांच्याबरोबर. पण एकदा करू उन्नत कधीतरी मराठी साहित्य सगळं. मराठी चित्रपट, मराठी नाटकं, मराठी संगीत. ते शास्त्रीय संगीतालाही पुन्हा जाती आहेत आपल्याकडे. चित्रकार बहुजनांमधले चित्रकारच दिसत नाहीत. खोल ज्ञान असलेले कलाकार नाही.
ते खूप, आणि हे सगळ्यांचं विश्व आहे, कुठल्या जातीचं नाही. कुठलीही कला कुठल्याही जातीची नाही. लिखाणापासून मूर्तिकला पासून संगीत काही काय जे असेल ना, या जगातलं सगळं सगळ्या समाजाचं आहे. सगळ्यांना आनंद देतं ना. मेंदूला संगीताचा ठेका कधी म्हणत नाही ना मी अमक्या जातीचा आहे म्हणून. बोलींवर काम करायचं आहे. खूप बोली आहेत, खूप काम करणारे लोक पण आहेत, पण पुन्हा त्यांना ते जातीयच आहे. ते आदिवासींकडे वेगळंच पाहतात, दलितांकडे वेगळंच पाहतात. पाहायला हरकत नाही कामाच्या ठिकाणी. म्हणजे काम म्हणून ते काही जातीय परंपरा आहेत का, प्रादेशिक परंपरा आहेत का, असं ते पाहायला हरकत नाही. पण मांडताना ते मानवी समूहाचं म्हणून मांडलं पाहिजे, जागतिक समूहाचं. बोलत राहू हे अशी तळमळ आहे. काम चालू आहे. चिडलेलं बिडलेलं नाही आहे. फक्त थोडं काही झालं पाहिजे ते बोलतंय. आणि करू, सगळे मिळून करू. भविष्यातली पोरं उभी करू. काहीतरी उभं राहील. धन्यवाद.